हाय गाईज, नमस्कार. पुन्हा एक नवीन व्लॉग. जवळपास एक वर्षानंतर आपल्या चॅनलवरती हा व्लॉग येतोय. काही कारणानिमित्त आपण व्लॉगिंग केलं नाही. माझा कॅमेरा सुद्धा डॅमेज झाला होता. तर यंदा आपण व्लॉगिंग करतोय गणपतीसाठी. गिरगावातले गणपती बघतोय. गिरगावातले मानाचे छोटे लहान मोठे जे गणपती आहेत, जे फेमस गणपती आहेत. आणि यंदा गिरगावामध्ये अष्टविनायक वारी बनवली आहे एका मंडळाने. नॉट एका मंडळाने, एक संस्था आहे ज्यांनी 8 मंडळांना 8 गणपती बनवायला सांगितलेत अष्टविनायकचे. ते सुद्धा आपण बघूया किती कव्हर होतात ते. तर चला जाऊया गिरगावच्या गणपती दर्शनाला. सुरुवात करूया फोर्टच्या गणपती बसून. फोर्टचे गणपती बघू. फोर्टवरनं चंदनवाडी, मग गिरगाव आणि जमलं तर खेतवाडीचे गणपती सुद्धा कव्हर करूया. जाऊया गिरगावात. चला मग पहिला फोर्टला. तर हा आहे फोर्टचा इच्छापूर्ती. इकडनं आपलं CSMT स्टेशन लागतं आणि हे GPO इकडनं ह्याच्या समोर असतो गणपती. यावेळेला त्या लोकांनी गुजरातचं पहिलं ज्योतिर्लिंग जे आहे आपल्या इंडियाचं, सोमनाथ मंदिरचा देखावा बनवला आहे. आतमध्ये जाऊन बघूया आता कसं आहे ते. हे बघ नंदी आहे, नंदी. हा बघ किती मोठा नंदी आहे बघ. डोकं टेक त्याला, डोकं टेक. हा होता फोर्टचा इच्छापूर्ती गणपती. आम्ही इथे खूप लहानपणापासून येतोय. लकीली आज दुपारी आलो म्हणून काहीच गर्दी नव्हती. एकदमच फार लाईन कमी होती. अक्षरशः 7-8 मिनिटात दर्शन झालं. तुम्ही इथे रात्री किंवा विकेंडला आलात तर मिनिमम 1 तासाची लाईन लागेल. या लोकांनी यावेळेला सोमनाथ मंदिर बनवलेलं गुजरातचं. फार सुंदर असं बघण्यासारखं, मस्त आहे. डोंट मिस दिस गणपती फोर्टला आलात तर. आपण आता नेक्स्ट गणपती बघूया, फोर्टचा गणराज. इकडे मागे 2 मिनिटं वॉकिंगवरतीच फोर्टचा गणराज असतो, तो बघून घेऊया. इच्छापूर्ती इकडे होता बरोबर समोर, आणि हा आहे फोर्टचा गणराज. ह्यांचा हिरक महोत्सव आहे यावर्षी. चला बघूया. स्पेस थीम सारखं बनवलंय. म्हणजे सगळे प्लॅनेट्स दिसत आहेत आणि खूप मस्त वाईब आहे इकडे. आवडला तुला? बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर हा होता फोर्टचा गणराज. चला आता पुढचा गणपती. तर आता फोर्टचा आम्ही तिसरा गणपती बघतोय. फोर्टचा राजा. इथून मागून एक छोटीशी गल्ली जाते फोर्टच्या गणराजच्या मागून, आणि या गल्लीमध्ये इथे फोर्टचा राजा असतो. सो ही आहे फोर्टच्या राजाची गल्ली. या मंडपात गणपती आहे.
डोकं टेक, डोकं टेक. तर आमचे फोर्टचे गणपती बघून झालेत, इच्छापूर्ती, गणराज आणि फोर्टचा राजा. आता आपण जाऊया चंदनवाडीला. मुंबईचा गोड गणपती म्हणतात, तर चंदनवाडीचा गणपती बघूया. ओय गोड गणपती. तर आपण आलोय चंदनवाडीमध्ये, मुंबईचा गोड गणपती. आणि या लोकांनी यावेळेला क्षेत्र पंढरपूर बनवलंय. आता सेम एंट्रन्स आहे पंढरपूरला असतो तसंच हुबेहूब बनवलंय. श्री संत नामदेव पायरी, इथे विठ्ठल रखुमाई ठेवले. आता आतमध्ये जाऊन बघूया. इथे चलचित्र बनवलं आहे, बट ते कदाचित आता ऑपरेशनल नाही आहे. बट सुंदर देखावा आहे. गणपती पृथ्वीवरती उभा आहे, मस्त आहे एकदम. कसा वाटला गणपती? मस्त, एकदम मस्त आहे ना. सो आपण चंदनवाडीचा बघितला. आता आपण गिरगावातले मेन गणपती बघूया. जितेकरवाडी, मुगभाट, गिरगावचा राजा, पहिला गणपती. सो गिरगावचे जे कोर गणपती आहेत तिकडे आपण एंटर करून बघूया. चंदनवाडीनंतर निघालो आणि आपण आलो आता मुंबईतील दुसरा गणेशोत्सव अर्थात जितेकरवाडी. चर्नी रोड स्टेशनवरनं सरळ आलो ठाकूरद्वारला की सरळ जितेकरवाडी लागते. तर ही पूर्ण जितेकरवाडीची चाळ आहे. आणि इथे मुंबईवारी अष्टविनायक अर्थात 8 अष्टविनायकचे गणपती जे गिरगावात बनवलेत त्यातला एक गणपती इथे बनवला आहे. तर बघूया आपण कोणता बनवला आहे ते. सिद्धटेक गणपती बनवला आहे अष्टविनायकचा, तसंच मंदिर बनवलं आहे हुबेहूब. तर हा अष्टविनायक वारीचा मॅप आहे, गिरगाव मॅप. तर यातले आपले किती कवर होतात आपण ट्राय करूया. यात बरेच ठिकाणी सगळे 8 गणपती पसरले आहेत गिरगावमध्ये. तर आपण आता हा पहिला सिद्धटेक बघितला. आता जाऊया पुढच्या गणपतीला. तर आपण आलोय गिरगावचा महाराजा मुगभाटामध्ये आणि इथे एक ॲट्रॅक्टिव्ह देखावा आहे. सो आपण बघूया काय, तिथे लाईन भरपूर आहे. सो आतमध्ये जाऊन बघूया आपण काय देखावा आहे तो. गाईज अजून अर्धा तास झालाय आपण लाईनमध्ये उभे आहोत. वी आर स्टील वेटिंग टू गो इन साइड. हा आमचा परम मित्र सिद्धेश कारेकर आलाय. फायनली आम्हाला आता आतमध्ये एंट्री मिळाली आहे एवढ्या गर्दीनंतर.
फोन गेला तर भेटणार नाही, खाली वीर आहे सेंटर मधून चाल. ब्रिज बनवलाय आज जायला आणि रोपवाला ब्रिज आहे, सस्पेन्शन ब्रिज. एकदम आगळा वेगळा देखावा आहे. सो या ब्रिजवरनं आपण आलो आणि आता गणपती बाप्पा बघूया. शो आहे चलचित्र. सो आपल्याला एक 4-5 मिनिटं वेट करायला लागेल आणि मग गणपतीचं अनविलिंग होईल. सदस्य स्वागत करीत आहे. आपले हे मंडळ गेली 9 दशके हिंदू संस्कृतीची जनजागृती व त्याचा विस्तार या संकल्पनेवर कार्यरत आहे. आपल्या स्कंद पुराणात, ब्रह्मपुराणात व नारद पुराणाकडे उत्कल फोटोग्राफी करून घ्या. काही 5 मिनिटात पडदा बंद होईल. तर हा आहे गिरगावचा महाराजा जगन्नाथपुरीच्या अवतारात. लेफ्ट साइड राइट साइड दोन्ही साइड एक्झिट आहे. सो आमचं दर्शन झालं. एक 40 मिनिटं लागली, बट तरी आपला मित्र होता म्हणून पटकन दर्शन झालं. अजून मागे लाईन भरपूर आहे. तर आपण बघितलं गिरगावचा महाराजा. आता अजून छोटे छोटे मोठे मोठे गणपती गिरगावातले बघूया. सो आपण गिरगावचा महाराजा बघितला आणि आता हे बेडेकर सदन. तर बेडेकर सदन हे मुभाट्यामध्ये एक वाडी आहे आणि ह्यांचं 100वे वर्ष आहे. तर खूप चांगला देखावा केला आहे असं मी ऐकलंय. तर बघूया काय काय आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक स्थळाकडे. तर ही अशी बेडेकर सदनची चाळ आहे. माझा एक खास शाळेचा मित्र सुद्धा राहायचा इथे. आम्ही यायचो लहानपणी. खूप सुंदर डेकोरेशन केलंय राजवाड्यासारखं. महाराजांची प्रतिमा आहे आणि इथे आपले लोकमान्य टिळक आहेत. आजचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. शूरामी वंदिले, शूरामी वंदिले असं नाव आपल्या छान सजवलंय. सॉरी मी चुकून 100वे वर्ष बोललो. ह्यांचं 125वे वर्ष आहे. 125th इयर. ऐतिहासिक स्थळ म्हणून आपण आपल्या वाडीचा योद्धे आपल्या उपस्थित आहेत. मंडळी एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी खूप खूप मनापासून त्यांचं स्वागत गणेश म्हणतोय. आणि म्हणून या लोकमान्य तुम्ही इकडे बघू शकाल की लोकमान्य टिळकांची इथे ऐतिहासिक सभा झालेली. त्याचा हा फोटो आहे. 16 जून 1918ला. सर रिपोर्टर सुद्धा आले प्रेससाठी. तर असा हा एक ऐतिहासिक गणपती गिरगावातला. आता आपण पुढच्या गणपतीकडे वळूया. सो इथे मुपाटामध्ये अजून एक अष्टविनायकचा गणपती आहे ओवळवाडीमध्ये. ओवळवाडी सार्वजनिक गणेश उत्सव. आणि त्यांनी यावर्षी ओझरचा विघ्नहर्ता बनवला आहे. तो बघून घेऊया आपण. तर आपण आता आलोय ठाकूरद्वार नाक्याला आणि इथे भीमराववाडी आहे. तर भीमराववाडीमध्ये अजून एक अष्टविनायकचा गणपती आहे. तो पाहूया आता. या लोकांनी यावर्षी वरदविनायक महाड रायगड
इकडचा देखावा बनवलाय. ही सगळी भीमराववाडीतली चाळ. हे असं मंदिर बनवलंय, वरदविनायक महड. प्रत्येक अष्टविनायक गणपतीला त्यांनी स्टोरी दिली आहे. इथे गणपतीची काय कथा आहे, कसं मंदिर बनलं, कसे स्वयंभू गणपती आहेत, तर एकदम डिटेल्डमध्ये ही अष्टविनायक यात्रा आहे गिरगावात. भीमराववाडीतनं बाहेर आलो आणि थोडं 2 मिनिटं वॉकिंगवरती अजून एक अष्टविनायकचा गणपती आहे धोबीवाडीमध्ये, तो बघून घेऊया. धोबीवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. इथे पालीचा बल्लाळेश्वर बनवलाय. ही धोबीवाडी आतमध्ये. छान दीपमाळ बनवली आहे आणि हे सेम पालीसारखं गणपती बनवलंय, बल्लाळेश्वर पाली. तिकडून बाहेर पडलो आपण आलोय कांदेवाडीमध्ये केशव नाईक चाळीत. मुंबईतील पहिला गणेशोत्सव. लोकमान्य टिळक आहेत, त्यांनी हा गणपती इथे पहिला स्थापन केला. गणेशोत्सव सार्वजनिक जो असतो याची सुरुवात इकडनं झाली. 133वं वर्ष सुरू आहे यांचं. केशव नाईक चाळ. ही त्यांची पालखी आहे. गणपती आणतात आणि विसर्जन यामध्येच होतं. गेले कित्येक वर्ष झाली आज. चला गणपती बघून घेऊया. मुंबईतील पहिला गणपती. मंडळी, पुढचा गणपती कुराळदेशकर वाडी, गिरगावच्या मेन रोडवर. फार जुनी वाडी आहे. आम्ही पाळण्याघरात सुद्धा इथेच यायचो. तर या लोकांनी देखील अष्टविनायकचा देखावा बनवला आहे. तर बघूया काय बनवलं आहे ते. तर ही अशी चाळ आहे, कुराळदेशकर चाळ. आणि त्यांनी यावेळेला गिरिजात्मक लेण्याद्री हा देखावा बनवला आहे. चला तर आज जाऊन गणपती बघूया.
वर्ष 99, पुढच्या वर्षी त्यांचं 100वा वर्ष आहे. लेण्याद्रीचा गणपती जो आहे त्या मंदिराचा एकदम फील येतोय, तसंच बनवलंय. अजून एक अष्टविनायकचा गणपती आहे, खोताची वाडी. खूप फेमस आहे, आमच्या घरासमोरच आहे. खोताच्या वाडीमध्ये अजून एक अष्टविनायकचा देखावा बनवला आहे, तो बघून घेऊया. इथे बनवलं आहे श्री मोरेश्वर मोरगावचा, त्याचं मंदिर बनवलंय. VP रोडचा राजा असं म्हणतात या गणपतीला. खोताची वाडी, अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. आणि हा मोरेश्वर. तर आपले शेवटचे 2 गणपती, कारण आता खूप उशीर झाला आहे, पाऊसही चालू होईल थोड्या वेळामध्ये. आता आपण बघणार आहोत गिरगावचा राजा, सगळ्यात फेमस गिरगावमधला गिरगावचा राजा, आणि नंतर आमच्या बिल्डिंगमधला मोहन बिल्डिंगचा. तर पटकन गिरगावचा राजा बघून घेऊया. हा आपला गिरगावचा मेन रोड आहे आणि निकतवरी लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचा 98वं वर्ष आहे. गिरगावचा राजाचा हा मंडप आतमध्ये आहे, इकडनं सुरुवात आहे. आपण आता आत जाऊन बघूया. बरीच लाईन आहे, तरीही काहीच गर्दी नाही आहे, खूप कमी आहे. आता असं वीकेंड येईल, तर रात्र होईल तेव्हा आहे ह्याच्यात 4 पट लाईन असते इथे नेहमी. तर हा आहे गिरगावचा राजा, अर्थात ह्याला पर्यावरणाचा राजाही असं म्हणतात, कारण शाडूची मूर्ती आहे एवढी मोठी कित्येक वर्षांपासून. आणि तुम्ही आतमध्ये बघाल तर हे सगळं एकदम इको फ्रेंडली बनवलेलं आहे. पर्यावरणाचा राजा. एक सिंगल लाईन द्या ना प्लीज, एक सिंगल लाईन द्या प्लीज. फोटो नंतर काढा, खालून काढा प्लीज, फोटो खालून काढा. 2 जण तर हे सुद्धा एक बघण्यासारखं आहे. वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे इथे, बिगेस्ट इको फ्रेंडली शाडूची मूर्ती. सो हे त्यांचं सर्टिफिकेट आहे. आणि अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे इथे, 800 किलोचा एक मोठा मोदक बनवला होता काही दिवसांपूर्वी. सो 2 वर्ल्ड रेकॉर्ड मारलेले आहेत इकडे गिरगावचा राजाने. तर असा होता गिरगावचा राजा. आता शेवटचा गणपती आमच्या बिल्डिंगचा, आमच्या वाडीचा गणपती, मोहन बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तो बघूया. तर ही आहे आमची बिल्डिंग, मोहन बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. 1904 साली स्थापन झालेली बिल्डिंग. 2 वर्षापूर्वी आम्ही 100वे वर्ष साजरं केलं. इथेच वाढलो, इथेच जन्माला आलो. बघूया आमच्या वाडीचा गणपती.
लहान मुलं खेळत आहेत इकडे. तर असा होता आमच्या वाडीचा गणपती. आपलं गिरगाव गणपती दर्शन इकडेच संपलंय. अजून भरपूर गणपती आहेत. मेनली आपण खेतवाडीचे गणपती कव्हर नाही केले वेळ नसल्यामुळे. ट्राय करू, 1-2 दिवस उरलेत अजून विसर्जनला. जर आपल्याला करता आले तर आपण नक्की ॲड करूया पार्ट 2 व्लॉगमध्ये. मला कसं वाटलं गिरगावचं गणपती दर्शन, अष्टविनायक दर्शन जे गिरगावात बनवलं ते नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा खाली कमेंट करून. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. टिल देन थँक्यू, बाय बाय.